आपण प्लेन डिफेक्ट हा पॉइंट स्टार्ट केलाय. त्याच्यामधले आपण नंबर ऑफ डिफेक्ट्स बघितले. त्याच्यातला आज आपण 7 टाईप, त्याच्या डिफेक्ट मधला जो 7th टाईप आहे प्लेन डिफेक्ट मधला तो बघणार आहे. दिस इज द वॅकन्सी थ्रू अल्वेलंट इम्प्युरिटी. तर ह्याच्यामध्ये वॅकन्सी थ्रू अल्वेलंट इम्प्युरिटी मध्ये इथे एक फिगर काढली आहे. दिस इज द वन ऑफ द मॉलिक्यूल विच कंटेनिंग नंबर ऑफ ॲटम्स. मग याच्यामध्ये काही स्मॉलर ॲटम्स आहेत, काही लार्जर ॲटम्स आहेत. आपल्याला माहिती आहे की आपण शॉर्टकट इफेक्ट मध्ये बघितलं. शॉर्टकट इफेक्ट मध्ये anion आणि cation बोथ आर इन इक्वल साइज, बट इन द फ्रँकेल डिफेक्ट the anion and cation molecule are anion and cation atoms are having different size. आता याच्यामध्ये वॅकन्सी थ्रू अल्वेलंट इम्प्युरिटी मध्ये काय सांगितलं, तर जे ॲटम्स आहेत त्याच्यामधले काही स्मॉलर साईजचे आहेत, काही लार्जर साईजचे आहेत. म्हणजे याच्यामध्ये एकतर anion असेल आणि कटायन असेल. anion स्मॉलर साईज्ड आहे, कटायन लार्जर साईज्ड आहे. मग हा जो डिफेक्ट आहे किंवा ही जी वॅकन्सी आहे याच्यामध्ये नंबर ऑफ टाइप्स ऑब्झर्व होतात. जेव्हा आपण एखादी इम्प्युरिटी ऍड करतो एखाद्या मॉलिक्यूलमध्ये, तेव्हा एकतर डिफेक्ट क्रिएट होतात. डिफेक्टमध्ये काय असेल, एकतर वॅकन्सी क्रिएट होईल किंवा इम्प्युरिटी काय करेल, एखादी इंटरस्टिशियल पोझिशन ऑक्युपाय करेल. मग नंबर ऑफ डिफेक्ट्स ऑब्झर्व होतात जेव्हा आपण इम्प्युरिटीचे ॲडिशन करतो. मग याच्यामध्ये शॉर्टकी डिफेक्ट पण फाउंड होतोय, फ्रँकेल डिफेक्ट पण फाउंड होतोय, इंटरस्टिशियल डिफेक्ट पण फाउंड होते आणि सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी हे सुद्धा फाउंड होते. शॉर्टकी डिफेक्ट मध्ये आपल्याला माहिती आहे, शॉर्टकी डिफेक्ट मध्ये पेअर ऑफ ॲटम्स काय करतात, तर मॉलिक्यूलला लिव्ह करतात. मग याच्यामध्ये कॅटायन आणि अनायन असतील, जेवढे नंबर ऑफ कॅटायन लिव्ह करतील तेवढेच नंबर ऑफ अनायन लिव्ह करतात. फ्रँकेल डिफेक्ट मध्ये माहिती आहे फ्रँकेल इम्प्युरिटी मध्ये काय, तर याच्यामध्ये सुद्धा कटायन आणि अनायन काय करतात, लिव्ह करतात त्या मॉलिक्यूलला आणि इंटरस्टिशियल पोझिशन ऑक्युपाय करतात. देन इंटरस्टिशियल डिफेक्ट पण तुम्हाला माहिती आहे, फक्त काय याच्यामध्ये इंटरस्टिशियल मध्ये मॉलिक्यूल काय करतो, ॲटम काय करतो, ह्या मॉलिक्यूल मधले ॲटम स्वतःची पोझिशन लिव्ह करून एक इंटरस्टिशियल पोझिशन ऑक्युपाय करतो. त्याला म्हणतो आपण इंटरस्टिशियल डिफेक्ट. अँड लास्ट आहे सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी. याच्यामध्ये सुद्धा सबस्टिट्युशनल म्हणजे परमनंटली एक इम्प्युरिटीची ॲडिशन केली जाते, त्याला म्हटलं जातं सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी. आणि हे सगळ्याचं सगळं कशामध्ये येते, दिस इज फाउंड ड्यू टू दी ॲडिशन ऑफ अल्वेलंट इम्प्युरिटी. इम्प्युरिटी ॲड केल्यामुळे हे सगळे नंबर ऑफ डिफेक्ट्स ऑब्झर्व होतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये काही पॉइंट्स आहेत. याच्यामध्ये दिले बघा, द इन्सर्शन ऑफ अन अल्वेलंट कॅटायन ऑर अनायन इनटू अ प्रायमरी आयोनिक सॉलिड रिझल्ट इन दी प्रोडक्शन ऑफ वॅकन्सीज. म्हणजे प्रायमरी आयोनिक सॉलिडमध्ये तुम्ही कॅटायन किंवा अनायनची ॲडिशन केली तर त्यामुळे कशाचं प्रोडक्शन होते, इट कॉजेस प्रोडक्शन ऑफ वॅकन्सीज. याच्यामध्ये एक्झाम्पल दिले, ॲडिशन ऑफ कॅल्शियम क्लोराईड टू KCl. म्हणजे कॅल्शियम क्लोराईडची ॲडिशन करायची आपल्याला टू दी पोटॅशियम क्लोराईड. मग इथे दिले मॉलिक्युलर वेट ऑफ पोटॅशियम क्लोराईड आणि कॅल्शियम क्लोराईड. पोटॅशियम क्लोराईडचं मॉलिक्युलर वेट आहे 39.1 आणि कॅल्शियमचं मॉलिक्युलर वेट आहे 40.1. सबस्टिट्यूशन ऑफ पोटॅशियम विथ कॅल्शियम रिझल्ट इन अ स्लाइट इन्क्रीज इन अ डेन्सिटी. म्हणजे जेव्हा कॅल्शियम क्लोराईडची KCl मध्ये ॲडिशन करतो तेव्हा कशाची डेन्सिटी इन्क्रीज होते, इट इन्क्रीजेस डेन्सिटी ऑफ पोटॅशियम क्लोराईड. देन नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे कलर सेंटर्स. दिस इज द लास्ट टाईप ऑफ अ प्लेन डिफेक्ट. याच्यामध्ये काय सांगितलं, कलर सेंटर्स. आता कलर सेंटर्स म्हणजे काय, ठीक आहे, तर कलर सेंटर्सलाच काय म्हटलं जातं, फ्रेब सेंटर्स और एफ सेंटर्स असंही म्हटलं जातं. इन विच द अनायनिक वॅकन्सी इन अ क्रिस्टल इज फिल्ड बाय वन ऑर मोर अनपेड इलेक्ट्रॉन. याच्यामध्ये काय सांगितलं, तर जो क्रिस्टल आहे, क्रिस्टलमध्ये ॲटम्स असतील, त्याच्यामध्ये जी अनायनिक वॅकन्सी आहे ती कशाने फिल केली जाते, इट इज फिल्ड बाय अन अनपेड इलेक्ट्रॉन. आता हा अनपेड इलेक्ट्रॉनने वॅकन्सी फिल केली. मग ह्याला कलर सेंटर काय म्हटलंय, तर इथं काय होतं, जेव्हा अनपेड इलेक्ट्रॉन अनायनिक वॅकन्सी फिल करतो तेव्हा ते अनपेड इलेक्ट्रॉन काय करतात, जर आपण त्या मॉलिक्यूलला, त्या क्रिस्टलला व्हिजिबल लाईटमध्ये पुट केलं तर ते इलेक्ट्रॉन्स काय करतात, अमाऊंट ऑफ व्हिजिबल लाईट रिजन मधली लाईट ऍब्सॉर्ब करतात आणि ते एक्साइट होतात टू दी एक्साइटेड स्टेट. आणि ते काय करतात, तर ते इलेक्ट्रॉन कलर शो करतात. म्हणजे जर कलरलेस सॉलिड असेल, इनिशियलीचं कलरलेस सॉलिड म्हणजे त्याचा कोणताही कलर असेल, तर आफ्टर पुटिंग इट इन अ व्हिजिबल रिजन इट शो डिफरंट कलर. मग याच्यामध्ये एक्झाम्पल दिले, NaCl, सोडियम क्लोराईड बद्दल सांगितले. तर सपोज सोडियम क्लोराईडचा हा सॉलिड, हा क्रिस्टल आहे. याच्यामध्ये काय आहे, तर काही कॅटायन्स आहेत, काही अनायन्स आहेत आणि एक इलेक्ट्रॉन शो केला. तर हा इलेक्ट्रॉन काय, तर बघा NaCl आहे. हा NaCl आपल्याला काय करायचं, NaCl ला सोडियम वेपर्स मध्ये पुट करायचं किंवा याच्यामध्ये सोडियम वेपर ऍड करायचे.
सिम्पली ह्याला सोडियम वेपर्स मध्ये पुट केलं, NaCl मध्ये काय होईल, आणखी सोडियमचे ऍडिशन होईल. सोडियमचे ऍडिशन झाल्यानंतर काय होतं, त्याच्यामधलं जे सोडियम आहे, ज्या सोडियमचे ऍडिशन होणार आहे, तर सोडियमचं कन्व्हर्जन होतं टू दी Na+ आणि प्लस इलेक्ट्रॉन. म्हणजे हा सोडियम एक मॉलिक्युल ऑफ सोडियम काय देतो, एक इलेक्ट्रॉन देतो, एक अनपेड इलेक्ट्रॉन देतोय. मग हा दिलेला अनपेड इलेक्ट्रॉन काय करतो, तर हा अनपेड इलेक्ट्रॉन ह्याचे जे कॅटायन्स आहेत त्या कॅटायनच्या भोवती एक साईट ऑक्युपाय करतो, अनायनची जागा ऑक्युपाय करतो. जेव्हा तो अनायनची जागा ऑक्युपाय करतो तेव्हा काय होतं, जो NaCl आपला इनिशियली कलरलेस फॉर्म मध्ये आहे, जेव्हा हा इलेक्ट्रॉन विजिबल रिजन मधली लाईट ऍब्सॉर्ब करतो तेव्हा त्याचं एक्सायटेशन होतं आणि तो येलो कलर फॉर्म करतो किंवा त्या क्रिस्टलला येलो कलर फॉर्म होतो. ह्याला म्हटलंय कलर सेंटर्स. ओके. आता याच्यामध्ये लाईन डिफेक्ट मध्ये नंबर ऑफ टाइप्स आहेत, एज डिसलोकेशन आणि स्क्रीव डिसलोकेशन. लाईन डिफेक्ट म्हणजे काय, तर सपोज ट्यूबचा ज्या इथे मी लाईन्स ड्रॉ केल्या आणि इथे डॉट्स दिलेत, हा आपला फ्रंट फेस आहे, फ्रंट फेस ऑफ ए क्यूब. ठीक आहे. तर लाईन डिफेक्ट मध्ये बघा याच्यामध्ये काय दिले, इथे एक क्यूब ड्रॉ केलाय मी, या क्यूब मध्ये इथे जे डॉट्स आहेत आणि ह्या लाईन्स ड्रॉ केल्या, दिस इज द फ्रंट फेस ऑफ दिस क्यूब. याच्यामध्ये जसे ह्या साईडला फ्रंट साईडला आयटम्स आहेत तसे वरती सुद्धा असतील, या साईडला सुद्धा असतील, बॅक साईडला सुद्धा असतील त्या क्यूबच्या, आणि लोअर साईडला सुद्धा असतील. मग लाईन डिफेक्ट मध्ये काय होतं, मग ह्या लाईन डिफेक्ट मध्ये ह्या ज्या लाईन्स आहेत ऍटमच्या, ह्या ज्या लाईन्स आहेत, ह्या लाईनवरचे हे जे ॲटम्स आहेत ते डिसलोकेट होतात म्हणजे काय, तर सिम्पली याच्यामध्ये आणखी अनदर ॲटम्सचे ॲडिशन होते. म्हणजे सपोज इथे आणखी ॲटम्सचे ॲडिशन होते, असे एक एक्स्ट्रा लाईन याच्यामध्ये ऑब्झर्व होते, किंवा ह्या लाईनचं डिसलोकेशन होतं. डिसलोकेशन म्हणजे काय, तर इथे बघा एका सिक्वेन्समध्ये आहेत हे ॲटम 1 2 3 डिसलोकेट होतात म्हणजे काय होतं, त्याच्यानंतरचा इथं 4th ॲटम आहे. ठीक आहे. तर सपोज डिसलोकेट होतात म्हणजे सपोज परत एकदा मी क्यूब काढते, तर इथपर्यंत स्ट्रेट लाईन आहे, पण इथनं पुढचे ॲटम्स हे डिसलोकेट होतात, म्हणजे अशी लाईन ऑब्झर्व होते आपल्याला. ओके. इथं काय झालंय, डिफेक्ट फाउंड झालंय. इथं काय झालंय, हे 1 2 3 हे 3 लाईन मध्ये आहेत, पण हा चौथा आहे, त्याने काय केलं, तो डिसलोकेट झाला, म्हणजे तो स्लाइटली खाली टर्न झाला. म्हणजे इथं हा चौथा ॲटम स्लाइटली टर्न झाला, त्यालाच म्हटलं जातं डिसलोकेशन. आणि हा सुद्धा एक डिफेक्ट आहे, हे सुद्धा एका क्रिस्टलमध्ये हा डिफेक्ट फाउंड होतो. लाईन डिफेक्ट मध्ये 2 टाइप्स आहेत, एक आहे एज डिसलोकेशन आणि सेकंड आहे स्क्रीव डिसलोकेशन. फर्स्ट एज डिसलोकेशन. ठीक आहे. एज डिसलोकेशन मध्ये काय दिले, तर इथे एक स्ट्रक्चर काढले बघा. या स्ट्रक्चर मध्ये काय आहे, तर हा एक मॉलिक्यूल आहे, नंबर ऑफ ॲटम्स आहेत जे की ब्लॅक डॉटेडने शो केलेत. इथं काय लिहिलंय, इथे एक एक्स्ट्रा रो ऑफ ॲटम ऍड झाली. आता एक्स्ट्रा रो ऑफ ॲटम म्हणजे काय, तर इथं बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. वरच्या लाईनला 9 ॲटम्स आहेत, लोअर साईडला बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. इथं 8च ॲटम आहेत, इथं 9 ॲटम आहेत, म्हणजे इथे एक एक्स्ट्रा रो ऍड झाली आहे ॲटमची. त्यामुळे काय झाले, त्यामुळे हे डिसलोकेट झाले, त्यामुळे स्ट्रक्चर काय झाले बघा, असं डिसलोकेट झाले. याला म्हटलं जातं एज डिसलोकेशन. अँड एज डिसलोकेशन इज अ डिफेक्ट वेअर अन एक्स्ट्रा हाफ प्लेन ऑफ ॲटम, म्हणजे एक्स्ट्रा हाफ प्लेन ऍड झाला याच्यामध्ये, इज इंट्रोड्युस्ड मिडवे थ्रू दी क्रिस्टल. म्हणजे कुठे इंट्रोड्यूस होते, इन दी मिडवे, म्हणजे सेंटरला इंट्रोड्यूस होते, डिस्टॉर्डिंग नियर बाय प्लेन्स ऑफ ॲटम. आणि त्यामुळे काय झाले, ह्याचं डिस्टॉर्शन झाले ह्या साईडच्या ॲटम्सचं. When enough force is applied from one side of a crystal structure, this extra plane passes through the plane of atom, breaking and joining bonds with them until it reaches the grain boundary. म्हणजे इथे सिम्पली अगेन तेच सांगितलं की एक स्ट्रक्चर आहे, एक मॉलिक्यूल आहे, त्याच्यामध्ये ॲटम्स अरेंज आहेत, एका सिक्वेन्सने अरेंज आहेत, पण जेव्हा एज डिसलोकेशन होतं तेव्हा काय होतं, तर नंबर ऑफ एक हाफ
प्लेन ऑफ ॲटम ॲड होतो, एक्स्ट्रा हाफ प्लेन ऑफ ॲटम ॲड होतो. एक्स्ट्रा हाफ प्लेन म्हणजे इथं 1 2 3 4 म्हणजे इथं 4 ॲटम्स आहेत खाली, तसेच वरती सुद्धा आणखी 4 ॲटम्स किंवा 3 ॲटम्सचे ॲडिशन होते, एक्स्ट्रा हाफ प्लेनचे ॲडिशन होते आणि त्यामुळे साईडचे ॲटम्स हे डिसलोकेट होतात. याला म्हटलं जातं एज डिसलोकेशन. आता हे तुम्हाला आणखी बेटर जेव्हा मी तुम्हाला बर्गर वेक्टर सांगेल तेव्हा तुम्हाला हा पॉईंट समजेल की हे ॲक्च्युली कसं होतं. ठीक आहे. तर हे जे एज डिसलोकेशन आहे याच्या 2 प्रॉपर्टीज आहेत. एक त्याच्यामध्ये फर्स्ट आहे लाईन डायरेक्शन विच इज द डायरेक्शन रनिंग अलॉंग दी बॉटम ऑफ द एक्स्ट्रा हाफ, याला म्हटलं जातं लाईन डायरेक्शन. आणि सेकंड आहे बर्गर्स वेक्टर. बर्गर वेक्टर मीन्स विच डिस्क्राइब्स द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट डिस्टॉर्शन टू दी लॅटाइस, याला म्हटलं बर्गर्स वेक्टर. आता हा बर्गर वेक्टर काय आहे तर याच्यावरती एक 2 मार्क्सचा क्वेश्चन असतो तुम्हाला. नेक्स्ट पुढे पॉईंट आहे तुमचा बर्गर वेक्टर. इन द एज डिसलोकेशन द बर्गर्स वेक्टर अँड डिसलोकेशन लाईन आर परपॅन्डिक्युलर टू वन अनादर. एकमेकांना परपॅन्डिक्युलर असतात बर्गर वेक्टर आणि डिसलोकेशन लाईन.